स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, चैत्र नवरात्रीची समाप्ती होताच तुमच्या आयुष्यात अशा दोन गूढ शक्तीचा प्रवेश होणार आहे, ज्यांची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. 20 वर्षानंतर होत असलेला हा शनी मंगल महासंयोग तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार की एखादा मोठा अनर्थ ओढवणार हे ओळखण्याची आता वेळ आली आहे. वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची आणि स्थिर रास मानली जाते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात होणारे हे बदल खूप खोलवर परिणाम करणारे असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे आणि तुमच्यासाठी येणारी आनंदाची बातमी आता साक्षात देवही थांबवू शकणार नाहीत. जरी सुरुवातीला हे वातावरण भीतीदायक वाटले तरी हा संयोग तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत करून सुखाचा नवा काळ घेऊन येणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या सभोवताली सध्या काही अशा विचित्र घटना घडत आहेत ज्यांना तुम्ही योगायोग समजत आहात. पण सावधान, मोठा अनर्थ ओढवण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला 3 विशिष्ट संकेत देत आहे, जे तुमच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या मनात अचानक निर्माण होणारी अस्वस्थता, घरातील पांढऱ्या वस्तूचे अचानक खराब होणे आणि रात्रीच्या वेळी जाणवणारा एक अनामिक जडपणा, हे सर्व त्या दोन शक्तीच्या आगमनाची चाहुल आहे. जे संकेत ओळखण्यात चूक केली तर मोठी संधी हातची जाऊ शकते. पण जर तुम्ही सावध राहिलात तर या संकेताच्या माध्यमातून तुमच्या भाग्योदयाची द्वारे उघडली जाणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या भविष्यासाठी एक सुरक्षा कवच ठरणार आहे. 28 मार्च नंतर वृषभ राशीच्या जीवनात हे काही अघटित घडणार आहे, त्याचा उलगडा आम्ही 5 महत्वाच्या भागांमध्ये करणार आहोत. विशेषतः या भागातील उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे कायमचे दूर करणारा ठरेल. तुमच्या कुटुंबावर येणारी संकटाची छाया दूर करून या दोन देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. ही भविष्यवाणी आत्ताच पूर्ण बघा, कारण एकदा वेळ निघून गेली की पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, कालचक्राचे फळ आता अशा वळणावर आले आहे जिथे गेल्या 2 दशकापासून शांत असलेल्या शक्ती अचानक जागृत झाल्या आहेत. बरोबर 20 वर्षानंतर आकाशमंडळात शनी आणि मंगळ या दोन अत्यंत प्रभावी ग्रहाची युती होत आहे. ज्योतिषशास्त्रात याला द्वंद्वयोग म्हटले जाते, जो सुरुवातीला विनाशाची नांदी वाटू शकतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या योगाचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि वैयक्तिक सुखावर थेट पडणार आहे, ज्यामुळे एक प्रकारची अनामिक भीती निर्माण होऊ शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा शनिदेव आणि मंगळ यासारखे ग्रह एकत्र येतात तेव्हा सृष्टीमध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळतात. चैत्र नवरात्रीची समाप्ती होताच या ग्रहाची दृष्टी तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावर पडणार आहे. ही वेळ साधीसुधी नसून तुमच्या संयमाची आणि तुमच्या व्यावहारिक बुद्धीची परीक्षा पाहणारी आहे. ज्या दोन देवाचा उल्लेख आम्ही सुरुवातीला केला, ते याच ग्रहाच्या ऊर्जेतून तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. जरी हे ग्रहमान सुरुवातीला आव्हानात्मक वाटले तरी ते तुमच्यासाठी भाग्योदयाची एक सुवर्ण संधी ठरणार आहे, जी तुमच्या आयुष्याला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या भविष्यवाणीत आम्ही तुम्हाला केवळ धोक्याची जाणीव करून देत नाही, तर त्यामागचे एक शुभ सत्य सांगत आहोत. हा शनी मंगल योग तुमच्या कुंडलीतील अशा अशा घरांना सक्रिय करत आहे जिथे तुमचे सुप्त गुण आणि अडकलेली कामे दडलेली आहेत. नवरात्रीनंतरचे पहिले 72 तास तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील असले तरी ते तुमच्या विजयाची पायाभरणी करतील. या काळात तुम्ही घेतलेला प्रत्येक आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाणार आहे. हा केवळ टेलर आहे. हा खरा आनंदाचा उलगडा आपण आता पाहणार आहोत. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात नवरात्रीनंतर अचानक काही अशा हालचाली सुरू झाल्या आहेत का,
ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. सावध व्हा, पहिला संकेत तुमच्या स्वप्नाशी जोडलेला आहे. जर तुम्हाला पहाटेच्या वेळी वारंवार पांढरे फुल आणि उंच डोंगर, एखादी सावलीसारखी आकृती दिसत असेल, तर समजा शनी आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या वास्तूवर पडू लागला आहे. हे साधे स्वप्न नसून त्या दोन शक्तीच्या आगमनाची पूर्वसूचना आहे. जर हे संकेत ओळखून तुम्ही शांत राहिलात, तर घराची शांती भंग व्हायला वेळ लागणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, दुसरा संकेत तुमच्या घरातील वस्तूच्या रूपात समोर येत आहे. जर तुमच्या घरातील काचेच्या वस्तू किंवा चांदीची, पांढऱ्या धातूची भांडी अचानक काळवंडू लागली किंवा फुटू लागली असतील, तर हा एक अत्यंत अशुभ इशारा आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखादी मोठी नकारात्मक ऊर्जा किंवा अनर्थ जवळ असतो, तेव्हा निर्जीव वस्तू त्या ऊर्जेचा भार सहन करू शकत नाही. विशेषतः ईशान्य कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघरात जर काही अघटित घडत असेल, तर समजा ती शक्ती तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे. हा संकेत म्हणजे घराला लागलेली एक धोक्याची घटना आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तिसरा आणि सर्वात धक्कादायक संकेत म्हणजे घरातील माणसाच्या स्वभावात होणारा अचानक बदल. जर विनाकारण घरातील सदस्यामध्ये पैशावरून चिडचिड वाढली असेल, अन्नाला चव उरली नसेल किंवा पाळीव प्राणी अस्वस्थ होऊन घराबाहेर पळवू लागले असतील, तर समजून जा, शनी मंगल योगाचा विळखा घट्ट झाला आहे. हे संकेत म्हणजे आगामी 20 वर्षातील सर्वात मोठ्या संकटाची नांदी आहे. या तीन संकेताकडे डोळेझाक केली तर तो होणारा अनर्थ कोणीही रोखू शकणार नाही. पण हे संकेत देणारे ते दोन देव नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढे भविष्यवाणी नक्की पहा. वृषभ राशीच्या जातकांनो, चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वानंतर तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून ज्या दोन शक्ती प्रवेश करणार आहेत, त्या म्हणजे साक्षात न्यायदेवता शनिदेव आणि संकटमोचन हनुमान. हे ऐकायला जरी सुरुवातीला गंभीर वाटत असले, तरी 20 वर्षानंतर होत असलेल्या या शनिमंगल योगामुळे या दोन शक्ती तुमच्या कर्माचा अत्यंत शुभ हिशोब घेऊन येत आहेत. जरी या दोन देवाचे एकत्र येणे एक मोठी परीक्षा वाटत असली, तरी ती परीक्षा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचे डोंगर पार करण्यासाठी, तुम्हाला एक भक्कम व्यक्तिमत्व बनवण्यासाठीच नियतीने आखली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, शनिदेव हे न्यायाचे प्रतीक आहे, तर हनुमान हे अफाट शक्तीचे आणि संरक्षणाचे. जेव्हा मंगळाचा प्रभाव या युतीवर पडतो, तेव्हा या शक्ती रुद्ररूप धारण करतात असे मानले जाते. पण वृषभ राशीसाठी हे रूप विघातक नसून संरक्षण ठरणार आहे. तुमच्या घरातील देवघरात आणि ईशान्य कोपऱ्यात जर तुम्हाला अचानक ऊर्जा जाणवू लागली असेल, तर समजा या दोन देवाची वरद हस्त आता तुमच्या पाठीशी आहे. त्यांना भक्तीने साथ घातली, तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना आणि कौटुंबिक कलह एकामागून एक संपून तिथे आनंदाची करंजी फुलू लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत आपण जे संकेत आणि इशारे पाहिले, त्यामागील खरी आनंदाची बातमी आता तुमच्या समोर येत आहे. शनी आणि मंगळाचा हा 20 वर्षानंतरचा दुर्मिळ योग तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा अंत करण्यासाठीच उभा राहिला आहे. ज्या दोन शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत आहेत, त्या प्रत्यक्षात तुमच्या कष्टाचे फळ देण्यासाठी येत आहेत. तुमच्या प्रगतीचे जे मार्ग गेल्या अनेक वर्षापासून बंद होते, ते आता एकामागून एक उघडणार आहे. तुमच्या राशीत निर्माण झालेला हा राजयोग तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे, जिथे तुमचे शत्रूही तुमच्या समोर नतमस्तक होतील. हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या दोन देवांच्या आगमनामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये कमालीची सुधारणा होणार आहे. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल किंवा पैशाची चणचण भासत असेल, तर चैत्र नवरात्रीनंतर अचानक धनगमनाचे मार्ग मोकळे होतील. रखडलेली कामे, सरकारी कामे किंवा अडकलेला पैसा आश्चर्यकारक रीतीने तुमच्याकडे परत येईल. हनुमानजींच्या कृपेने तुमच्या शरीरातील व्याधी दूर होतील आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने समाजात तुमची मान प्रतिष्ठा दुप्पट होईल. हे केवळ नशीब नाही, तर तुमच्या संयमाचे आणि प्रामाणिकपणाचे हे फळ आहे, जे प्रत्यक्ष स्वरूपात तुमच्या समोर उभे आहे.
वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करण्याची, जो तुमच्या आयुष्यातील ह्या 20 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम देणार आहे. शनी मंगळ युती आणि त्या दोन देवाचे आगमन तुमच्यासाठी वरदान ठरावे ठरावे असे वाटत असेल तर तुम्हाला एक गुप्तविधी करावा लागेल. चैत्र नवरात्री संपल्यानंतर पहिल्या मंगळवारी आणि शनिवारी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला शेंद्राने एक छोटे स्वस्तिक काढा. त्याच्या खाली हनुमानाचे प्रतीक म्हणून एक छोटा काळा दोरा बांधा. हा साधा दिसणारा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेला रोखून धरले आणि त्या दोन देवाच्या आशीर्वादाचा मार्ग मोकळा करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, हा उपाय केल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या कामातील अडथळे आपोआप दूर होत आहेत. पण लक्षात ठेवा, हा राजयोग टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. शनिदेव तुमच्या संयमाची परीक्षा घेतील, पण हनुमानजी तुमच्या भक्तीची. 28 मार्च नंतर येणारे ते 72 तास तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे. जर तुम्ही या शक्तीचा सन्मान केलात, घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास पक्ष्यांना दाणे टाका. हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात इतका मोठा धनलाभ आणि सुख घेऊन येईल की तुम्ही थक्क व्हाल. वृषभ राशीच्या जातकांनो, हा अनर्थ टाळण्यासाठी आणि सौभाग्याचा उदय करण्यासाठी तुम्ही आता सज्ज झाला आहात. जे दोन देव तुमच्या उंबरठ्यावर उभे आहेत त्यांना आनंदाने घरात आमंत्रित करा. हा व्हिडिओ केवळ योगायोग म्हणून तुमच्या समोर आलेला नाही, तर नियतीने तुम्हाला दिलेला हा शेवटचा इशारा आणि संधी आहे. जर तुम्हाला या भविष्यवाणीचा फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने जय शनिदेव, जय हनुमान, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा, जेणेकरून त्या शक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. या संधीचे सोने करा, कारण असा योग पुन्हा 20 वर्षांनीच येईल. त्याचसोबत या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.